या स्थानातून आम्ही स्वर्गाकडे लक्ष लावून तुला मी धन्यवाद देतो, तुझ्या मी उपकार स्तुती करतो, कारण तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे प्रभूजी। हे प्रिय परमेश्वरा, 2000 वर्षापूर्वी सर्व जगाच्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला तू वधस्तंभावर मरण भोगावास पाठवलंस। तू आम्हावर प्रेम करतोस याचं प्रमाण येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून तू सर्व सृष्टीला पटवून दिलंस। आणि हे प्रिय प्रभू, रक्त विना पाप विमोचन नाही म्हणून हे आम्हा सर्व जगाच्या लोकांच्या पापासाठी त्याचा अर्पण करून हे प्रिय प्रभू आमच्या पापांची क्षमा तू आम्हाला केलीस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो प्रभूजी। पापाचा परिणाम नरक, या नरकाच्या शिक्षेपासून आम्हाला तू सोडवलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो प्रभूजी। आणि प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं की जो देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली की जो कोणी त्याच्यावर प्रीती करतो, प्रेम करतो, त्याच्यासाठी त्यानं आपला एकुलता एक पुत्र पाठवून दिला, अशासाठी की जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन, अनंत जीवन त्याला प्राप्त होते। होय प्रभू, आम्ही जे या ठिकाणी विश्वासणारे जमलेलो आहोत, आम्ही विश्वास ठेवलेला आहे की येशू आमच्या पापासाठी या जगामध्ये आला, येशू आमच्या पापासाठी या जगामध्ये तो वधस्तंभावर मरण पावला, तोच येशू आम्हा सर्वांसाठी जिवंत झाला। आणि आम्ही सुद्धा जसा येशू पुनरुत्थित झाला, आम्ही सुद्धा पुनरुत्थित होणार आहोत प्रभूजी। ही गौरवी आशा आम्हाला तू दिलीस, म्हणून मी तुझे आभार मानतो। हे प्रिय प्रभू येशू, तू जिवंत झाल्यानंतर असंख्य हजारो लोकांना दर्शन दिलंस की तू जिवंत होतास म्हणून, आणि प्रभू त्यानंतर तू स्वर्गामध्ये घेतला गेलास, आणि आज स्वर्गामध्ये सर्व लोकांसाठी तू जागा तयार करत आहे। आणि प्रभू, जेव्हा जागा तयार झाल्यानंतर तू आम्हाला घ्यायला येणार आहे असा आमचा विश्वास आहे देवा। हे प्रभू देवा, आम्हावर दया कर, तुझ्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे। प्रभू, आम्हा सर्वांना पश्चातापाचा आत्मा तू दे, आम्ही पश्चाताप करून तुझ्याकडे यावं, आपल्या अंतःकरणामध्ये तुला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारावं, आपलं जीवन तुला समर्पित करावं, असं आम्हा सर्व बांधवांवर तू दया कर आणि कृपा कर अशी तुला प्रार्थना करतो। हे प्रिय प्रभू, जो तू जिवंत देव आहेस, जो तू पुनरुत्थित ख्रिस्त आहेस, त्या प्रित्यर्थ आम्ही ही रॅली आम्ही आयोजित केली असताना हे प्रभू आम्ही प्रार्थना करतो, पुनरुत्थानाच्या सामर्थ्यानं आम्हा सर्वांना तू नव्यानं भर प्रभूजी। आम्हाला प्रत्येकाच्या शब्दातून येशूचं सामर्थ्य लोकांना पाहायला मिळते, येशूची प्रीती लोकांना पाहायला मिळू दे प्रभूजी। हालेलुया। येशूची शांती लोकांना प्राप्त होते। आमच्या पुणे शहरावर, या पिंपरी चिंचवड, दया कर, कृपा कर, या पिंपरी चिंचवडमध्ये तुझी शांती नांदू दे प्रभूजी। प्रत्येक बिझनेसवर तुझा आशीर्वाद पाठव, प्रत्येक घराघरामध्ये तुझी शांती दे, भरभराट दे, अशा मी तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो। प्रभू, आमच्या या पिंपरी चिंचवडचे महापौर यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव, पिंपरी चिंचवडचे जे कमिशनर आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभूजी, आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मी तुझ्या हाती सोपवितो, ज्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या परवानगीनं प्रभू आज आम्ही रॅली या ठिकाणी आयोजित करू शकलो, याबद्दल मी प्रथम तुझे आभार आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो। जमलेल्या प्रत्येकाला तू स्पर्श केलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। ऐकणाऱ्या प्रत्येक कानाला तू स्पर्श कर प्रभूजी, अशासाठी की त्यांना सत्य समजावं, म्हणजे सत्य त्यांना समजल्यानंतर ते बंधमुक्त होतील आणि प्रभू तुझं गौरव ते पाहतील। दया कर, कृपा कर, आम्हा सर्वांचं सहाय कर। तू आमच्या मध्ये आहेत, आमच्या बरोबर तू आहेस असं तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहे। जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे। प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये
पार्श्वत निरीक्षण आहे पाठीमागे बसून होते त्यांना काही सन्मान बोलत त्यांना टाळ्या वाजवा आपण. कार्यक्रमाची आता आपण साधना करत आहोत. शेवटची आपण प्रार्थना करणार आहोत. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणणार, आशीर्वाद घेणार आणि मग येऊन मार्गस्थ आपण म्हणणार आहोत. आपल्यामध्ये एक देवाचे सेवक सन्माननीय बिशप गुलाब सर आहे, हे प्रार्थना करतील आणि त्यानंतर बिशप प्रदीप वाघमारे सर आहे, ते शेवटचा आशीर्वाद घेतील. मी विनंती करतो सर्वांसाठी प्रार्थना करावी आणि नंतर एक प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणणार आहोत आणि मग बिशप वाघमारे सर हे शेवटचा आशीर्वाद देतील. त्यानंतर सर्व प्रभूची सूचना आहे कमिटीसाठी आणि सर्व बिशप वर्गासाठी आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत. एक दोन शब्द घेतो फक्त. खूप सुंदर असं आयोजन आणि सर्व टीमचे मनापासून आभार आणि सगळ्यांचे आभार. प्रभू परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना चालवत आहे, हा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही अनुभव घेतलेला आहे. आपण प्रार्थना करूया. तुझीच मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझा धन्यवाद करतो. पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू परमेश्वरा आम्ही जयघोष केलेला आहे, प्रभूला आहे, प्रभूला आहे. प्रभू परमेश्वर या जयघोषाच्या द्वारे सर्व प्रकारचे त्रुटी जाऊ दे. या जयघोषाच्या द्वारे प्रत्येक आत्मा आशीर्वादित होऊ दे अशा विचारावर विनंती प्रार्थना करतो. आज विशेष करून देवपा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये तू घेतलेला आहे, प्रत्येकाला चालवलेला आहे. आणि देवपा तू म्हटलेला आहे की तुझे आम्हाला देव प्रभू परमेश्वराचा साक्षात अनुभव आम्हाला आलेला आहे. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आज जाताना आम्ही तुझा आशीर्वाद घेऊन आम्हाला घरी जाणार आहे. आज जाताना देवपा तुझी कृपा आम्ही घेऊन जाणार आहोत. आज जाताना घरी जाताना आम्ही तुझी दया घेऊन जाणार आहोत. याच्यामुळे तो आम्हाला तुझ्याच नावातून घेते. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला तो आशीर्वादित केलेला आहे. आज विशेष करून गोष्टी पास्टर फेलोशिपसाठी आम्ही विशेष करून तुला हात मारतो. त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व लहान जे जे त्याच्यामध्ये सामील होतात त्या प्रत्येकाला तुझ्या आत्मेने तू भर, तुझ्या ज्ञानाने तू भर अशा विचारावर प्रार्थना कर. हे गेली 16 वर्ष तू त्याच्या संगतीला आहे. आज वर्षे तू आशीर्वादित केलेले असे अनेक वर्ष तुझ्या राज्यामध्ये अनेक वर्षाचा अनुभव आणि अनेक आरोग्य या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष करून तुला आम्ही आभारी बाप्पा हात मानतो. देवपा वातावरणाचा ताबा सुद्धा तू तुझ्या हातामध्ये घेतला आणि कोणत्याच प्रकारचं वातावरणाचा त्रास कोणालाच होऊ दिला नाही. त्यामुळे तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवपा येताना जसा प्रवास तू सुखाचा केला तसं जाताना प्रवास आमचा सुखाचा सोयीचा कर आणि पाहून दे. तुझ्याच नावाचा तू गौरव करून दे. मार्ग निर्माण करू तुला आता सदस्य देऊ. इतर प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये देतो आणि येशूद्वारे मागून करी बाबा. आमेन आमेन. प्रभूची प्रार्थना करून आपण सर्व उभे राहूया. सुरुवात करूया. हे आमच्या बाबा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमास दे, जसे आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्वसमर्थ देव तुम्हा सर्वांना परिपूर्णपणे पवित्र करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्मन सभेत तुम्हा सर्वांचा आत्मा, जीव आणि शरीर तो निर्दोष असं ठेव. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती
तुमची अंतःकरणे करणे व मने देवचा बाप आणि त्याचा प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि त्याच्या प्रीतीत तुम्हाला राखू. आणि आता सर्वसमर्थ देवचा याची अगापे प्रीती सर्वसमर्थ देवचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो मरणावर विजयी झाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याची शांती आणि सर्वसमर्थ देव जो पवित्र महात्मा याची गोड संगती आणि त्याचं सामर्थ्य तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. आमेन.